जय भीम, नमो बुद्धाय। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तथागत भगवान बुद्ध यांनी सांगितलेले सिगाल सूक्त। म्हणजे सिगाल सूक्त हे सुखी गृहस्थ जीवनासाठी सांगितलेले होते। खंड क्रमांक 5 भाग 5 प्रकरण 2 गृहस्थासाठी विनय। त्याच्यामध्ये सिगालो वाद म्हणून किंवा सिगाल सूक्त म्हणून आहे। काही पुस्तकांमध्ये सिगाल आहे नाव, काही पुस्तकांमध्ये सियाल आहे, काही पुस्तकांमध्ये शृगाल आहे। तर हे एकच नाव आहे। सूक्त म्हणजे चर्चा, सिगाल सूक्त तर आपण म्हणतो सिगाल सूक्त, गृहस्थ सुखी जीवनासाठी सांगितलेलं सिगाल सूक्त। तर सिगाल म्हणजे हे एका मुलाचं नाव आहे। भगवान बुद्धाच्या काळी त्यावेळचं हे एका मुलाचं नाव आहे। तर सिगालला तथागत भगवान बुद्धांनी खऱ्या अर्थाने 6ही दिशेची पूजा कशा पद्धतीची करायची असते हे सांगितलेलं आहे। नुसतं आरती अगरबत्ती किंवा नमस्कार करून पूजा करणं नाही, ते आपल्या सभोवतालचे 6ही दिशा ह्या आपल्या नातेसंबंधांना द्या। जर आपले नातेसंबंध जर चांगले राहिले तरच आपलं जीवनसुद्धा सुखी भगवान बुद्ध राजगृह येथे वेडूवनात राहत होते। सकाळी जेव्हा भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी जात राहते तेव्हा त्यांना एक असा तरुण गृहस्थ ज्याचं नाव सिगाल असते, हा गृहस्थ काय करतो, सकाळी सिगाल काय करतो, 4ही दिशेची पूजा करत राहतो। आंघोळ केल्याबरोबर ओल्याच अंगाने म्हणजे असं पसरून पूजा करत राहतो। पूर्व दिशेला असं पूर्ण पसरून पाया वगैरे पडून पूजा करत राहतो। नंतर मग उत्तर दिशा, दक्षिण दिशा, खालची दिशा, वरची दिशा असं 4ही दिशाची तो पूजा करत राहतो। तेव्हा तथागत भगवान बुद्धांना तो दिसतो सिगाल की हा काय करत आहे हे अशा पद्धतीचं। तथागत भगवान बुद्धांना असं काही गडबड वाटलं, असं काही विचित्र असं चित्र वाटलं की तथागत भगवान बुद्ध लगेच त्यांचं म्हणजे डोळे उघडण्याचं काम करत होते। तर अशाच पद्धतीने जेव्हा हा सिगाल सकाळी उठून ओल्या अंगाने उत्तर दिशा, पूर्व दिशा, दक्षिण दिशा, हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, खालची दिशा, वरची दिशा अशा दिशेची पाय पसरून ओल्या अंगाने पूजा करत होता। तथागत भगवान बुद्धांनी त्याला विचारले, तर तू हे काय करत आहे? तेव्हा सिगाल काय म्हणाला, भगवंता मी 4ही दिशेची, खालची दिशा, वरची दिशा या 4ही दिशेची मी पूजा करत आहे। तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणाले, तू असं का करत आहे, असं तू का करत आहे? तो म्हणाला सिगाल की भगवंता माझ्या वडिलाने जेव्हा म्हणजे सिगालचे वडील जेव्हा मृत्यूशय्यावर होते, म्हणजे आपण म्हणतो ना मरताखेपी एखाद्या माणसानं जर काही वचन दिलं किंवा मरताखेपी जर एका माणसानं जर काही आपल्याला सांगितलं तर आपण काय करतो, ते वचन पाळतो। तर तसंच सिगालचे बाबा जेव्हा म्हणजे मृत्यूशय्यावर होते तर तेव्हा सिगालच्या बाबांनी त्याला सांगितलं होतं, तू लोटून पोटून तू त्याला नमस्कार कर, 4ही दिशेला अशी तू पूजा कर। असं कोणी सांगितलं? सिगालच्या बाबानं सांगितलं होतं सिगालला। भगवान बुद्ध सिगालला म्हणतात, तू जे हे दिशेची पूजा करत आहे पसरून असं पाया पडून किंवा मग ओल्याच अंगानं ओल्याच केसानं असं नमस्कार करून, तर अशी पूजा करणे हे योग्य नाही। तथागत भगवान बुद्धाला हे पटलंच नाही की अशी पूजा करणे हे सुद्धा व्यावहारिक माणसाचा धर्म असूच शकत नाही। त्याच्यानंतर मग खरा धर्म कोणता, मग खरं काय आहे, खऱ्या अर्थाने 4ही दिशेची पूजा करणं म्हणजे काय आहे? तर खऱ्या अर्थाने 4ही दिशेची पूजा करणं म्हणजे भगवान बुद्धांनी काय म्हणतात, मग नंतर पुढं पूर्वेला आई बाबा, म्हणजे गृहस्थ माणसाने जी पूर्व दिशा आहे त्याला आपले आई बाबा मानावे। म्हणजे तथागत भगवान बुद्ध काय म्हणतात, म्हणजे आपण पूर्व दिशेला आपले आई बाबा म्हणा, त्याच्यानंतर पश्चिम दिशेला आपली पत्नी माना। हे तरुण गृहस्था सिगाल तर पूर्वेला असं नुसतं नमस्कार करून हे पूजा करणे योग्य नाही। तर पूर्व दिशेला आईबाबाचं स्थान देऊन, म्हणजे आता पूर्व दिशेला आईबाबाची पूजा करायची म्हणजे अगरबत्ती नमस्कार करून पूजा करणं नाही। तर तथागत भगवान बुद्ध कसे म्हणतात, 4 प्रकारे तू पूजा कर, आईबाबाची 4 प्रकारे पूजा कर, त्यांचे काम कर, त्यांचे पोषण कर, त्यांच्या वचनात वागून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी हो।
उठलं सुटलं आपल्या नावानं संपत्ती कर असं नाही. आई बाबा आहे ते तर त्यांच्या वचनात वागून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी हो. म्हणजे त्यांचं काही वचन असन तर ते तू पूर्ण कर आणि नंतर त्यांच्या संपत्तीत वाटेकरी हो. नाहीतर मग तसं नाही, उठलं सुटलं न कर माझ्या नावानं संपत्ती अशा पद्धतीचं इथं आहे नाही. त्यानंतर चौथा आहे कुळात चालत आलेले धम्मकार्य चालू ठेव. कुळात चालत आलेली धम्मकार्य चालू ठेव. तुमच्या घरात जे काही तुमचे कुळदैवत असेल, जे काही तुमच्या आईबाबांनी सांगितलं असेल तर ते जे धम्मकार्य आहे ते चालू ठेव. त्याच्यानंतर पाचवं तथागत भगवान बुद्ध सिगालला म्हणतात, त्यांच्यापैकी कोणी जिवंत नसेल तर त्यांच्या नावे धम्मकार्य दान कर. जर आपल्या आईबाबापैकी कोणी जर जिवंत नसेल तर त्यांच्या नावाने दान कर, त्यांच्या नावाने धम्मकार्य कर. आपण पाहतो अनेक ठिकाणी कोणी आपापल्या आईबाबाच्या नावाने किंवा आपल्या घरातल्या एखाद्या बुजुर्ग जे व्यक्ती असतात त्यांच्या नावाने पानपोळी ठेवतात किंवा कोणी दानसुद्धा भोजन दान पण करतात. तर अशा पद्धतीचं कार्य कर. त्याच्यानंतर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आपण ह्या आईबाबाची 4 प्रकारे पूजा कर. आपण ही पूजा केली 4 प्रकारची, हे भगवान बुद्धाने सांगितलं. त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात आता भगवान बुद्ध म्हणतात ज्या आपण आईबाबाची 4 प्रकारची पूजा केली त्याच्यानंतर आपले आईबाबा आपल्यावर कशा प्रकारे अनुकंपा करतात